सामना लुजला जुळत. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की गंधरा स्पोर्ट्स हा संघ सुपर 6 साठी पात्र ठरलेला आहे. पहिला संघ गंधरा स्पोर्ट्स हा संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहे. मात्र केपीएल स्टारला अजून एक संधी असणार आहे. मात्र आता जो सामना सुरू होतोय विजयबाला प्रतिष्ठान विरुद्ध शिवचेरोबा प्रतिष्ठान, या संघामधून जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान कोणगाव बिग बॅश लीग 2021 मधून संपुष्टात येईल. जो संघ विजयी होईल त्या संघाला अजून एक संधी मिळेल सामना खेळण्याची सुपर 6 साठी. तर अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर सामन्याला सुरुवात होते. आपण हा जो सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघ पराभूत झाले होते आणि या फेरीमध्ये जो संघ पराभूत होईल आताच गवळी सरांनी उल्लेख केला की त्याचं आव्हानसुद्धा कोंडगाव बिग बॅश लीगमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात येईल आणि जिंकलेल्या संघाचं आशा अजून कायम राहील. अगदी बरोबर सुनील पवार सांगितलं की पहिला सामना झाला तो विनर विनर मधला सामना झाला. एस चेरोबा 40+ कडून दिनेश केनीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश केनी आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. चेरोबा 40+ आपणच आपल्या शुभास्ते दिनेश केनी आपण यायचं आहे. अप्रतिम देवेंद्रजी आपण आपल्या शुभास्ते द्यायचं आहे. यावेळेला वाट शॉट अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अंदाज दिसला सचिन मध्ये. कॅप्टन आहे संघाचा. काय फटका खेळला. श्याम पुन्हा मार्गस्थ. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू मात्र उजव्या स्टिचच्या थोडासा बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. सुदैव म्हणता येईल जवळपास पाठलाग केला होता. कदाचित बॅटला स्पर्श झाला असता तर धोका निर्माण झाला असता. धावसंख्या होते 5. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. मात्र झेल सुटतोय आणि चेंडू काय होते पाहूया आपण. यावेळेला मात्र 3 धावा मिळत आहेत. आठ धावा झालेल्या आहेत. श्याम पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेला मात्र उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी ताळमेळ नाहीये. खरं सचिन यास धाव घ्यायची होती.
पण कसं धाव घेण्यासाठी समन्वय असणं फार गरजेचं आहे, कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. येस नो वेट या दोघांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं बघायला मिळालं नाही. कुठल्याही प्रकारे धाव झालेली नाही आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. कॅप्टन श्याम गोलंदाजी करतोय. याला मात्र हवेत फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय, मात्र झेल सुटतोय. डीप मिडॉनला झेल सुटतोय आणि 2 धावाही पूर्ण करतोय मंगेश. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. बिनबाद 10. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. नाणेफेक हरल्यानंतर विजयबाला प्रतिष्ठान संघाची. यावेळेला मात्र चेंडू थोडासा वळतोय, पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नही बघायला मिळतंय. सरळ निघून जाते होते यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 10. बिनबाद 10. सचिनाने एक चौकार लगावला होता. आपल्या वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. मंगेश खेळतोय 3 धावांवर. याला मात्र टॉप एज आणि एक सहज सोपा सुंदर झेल होतोय असं वाटत असताना मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. जीवनदान 2 झेल सुटत आहेत आणि हेच बऱ्याचशा वेळेला टर्निंग पॉईंट ठरू शकतात. 3 झेल आतापर्यंत सोडलेले आहेत. तुम्ही जेव्हा एका षटकामध्ये 3 झेल सोडतात तेव्हा तुम्ही नक्कीच समोरचा जो संघ असतो त्याला मात्र ओव्हरकम वरचढ होण्याची संधी देता. आणि तिथं खराब क्षेत्ररक्षण पाहिला आपण, कारण की जेव्हा तुम्ही एका षटकामध्ये 3 झेल ड्रॉप करू शकता तर निश्चित धावा रोखण्यामध्ये यश मिळणारच आहे. कारण की ज्या प्रकारे पाहिलं आपण की या षटकामध्ये आणि गवली सर जेव्हा झेल सुटतात ना मग गोलंदाजीच्या डोक्यावर थोडासा मानसिक परिणाम पाहायला मिळतो. ज्या प्रकारे आपण पाहिलं की या षटकामध्ये तब्बल 11 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात इथं मात्र म्हणेन आता मात्र विजय बाळा प्रतिष्ठान संघाची. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 11 आणि ही सरासरी जर कायम राहिली तर 55च्या आसपास हा संघ बदल मारू शकतोय. येस सुनील पवार प्रोजेक्टेड स्कोर विथ द 55 आमचे युगांत भोईर माहिती देत आहेत. अशाप्रमाणे धावसंख्या जमवली तर प्रोजेक्टेड स्कोर हा 55 धावा असू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये गणित करणं तितकंसं योग्य ठरत नाही. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. यापूर्वीचा सामना आपण बघितला, अगदी लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे सामना बघितला. आणि सरते शेवटी मात्र अतिशय अप्रतिम गोलंदाजीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खास करून शेवटचे 2 फलंदाज जे रवी देसले यांनी जे बाद केले होते यष्टीरक्षण करताना ते टर्निंग पॉईंट ठरले. दुसरं षटक भोला मात्रे. यावेळेला मात्र चेंडू थोडासा टर्न झाला होता आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता. पण हुक करण्यासाठी तुम्ही शरीराच्या जवळ जर चेंडू येत असेल तर त्याला चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकत नाही. थोडंसं अंतर असणं फार गरजेचं आहे. भोला मात्रे पुन्हा एकदा शॉर्ट रन पण गोलंदाजी करतोय आणि खेळाडू कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. याला मात्र फक्त हलक्या हाताने खेळला चेंडू सरळ जातोय तो मिडॉनला आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. ती मंगेश यास. धावसंख्या होती 12. येस गोलंदाजाने फक्त 5 धावा जरी षटकामध्ये दिल्या तर 200 रुपयाचं पारितोषिक. चेरोबा 40+ म्हणजे किफायती गोलंदाजी केली तर आपणास हे पारितोषिक मिळेल. आपण फलंदाज बाद करण्याची आवश्यकता नाही, फक्त किफायती गोलंदाजी, फक्त धावा आपण कमी देणं गरजेचं आहे. यस लागोपाठ 2 फलंदाज जर बाद केले तर मात्र आपणास 2000 रुपयाचे पारितोषिक. मात्र लागोपाठ 2 चेंडू 2 फलंदाज बाद करणं गरजेचं आहे. भोला मात्रे यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे सचिन आज. चांगली गोलंदाजी षटकामध्ये सुद्धा हाताळतोय, कारण पाहतोय 3 चेंडूमध्ये एकच धाव. काय गोलंदाजी करतोय भोला मात्रे.
बोला मात्रे शॉर्ट रन अप राईट आर्म पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलेला आहे. काय गोलंदाजी हाताळतोय. नक्कीच असं वाटतं की 200 रुपयाकडे वाटचाल दिसते, कारण 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. चार चेंडूमध्ये फक्त एकच धाव. आज वेताळदेव स्टँड मध्ये यस ॲब्सोल्युटली 40+ चा गोलंदाज पाहतोय आपण बोला मात्रे. याला पुन्हा एकदा संधी दिली नाही. चांगला चेंडू आहे. चेंडू जाते मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतोय, मात्र थ्रो तितका हा चांगला येत नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. ते सुद्धा एक चांगली गोलंदाजी भोला मात्रे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो भोला मात्रे 40+ चा खेळाडू आहे. आणि जेव्हा 40+ चा खेळाडू रेग्युलर क्रिकेटरला गोलंदाजी करतोय ना, अशा प्रकारे जवळपास बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र एक शेवटचा चेंडू आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय. तो डीप मिडॉनला लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. धावबाची शक्यता आहे. डायरेक्ट हिट आणि याचबरोबर फलंदाज धावबाद. भोला मात्रे यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि 200 रुपयाचा पारितोषिक पटकावले आहेत. चेरोबा 40+. भले कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेला नाहीये, पण फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आणि जे पारितोषिक ठेवलं होतं 5 पेक्षा कमी धावा देऊन फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आणि 200 रुपयाचं पारितोषिक सामना संपल्यानंतर भोला मात्रे आपण घेऊन जायचं आहे. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी आणि विशेष म्हणजे भोला मात्रे 40+ चा गोलंदाज आहे. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. आज सुनील पवार काही लो स्कोरिंग सामने बघायला मिळतात. आज कालचा दिवस मात्र जो होता, काल 60चा आकडा बऱ्याचशा संघाने पार केला होता. आज मात्र 50चा आकडा जर पार केला तर एक मॅजिक फिगर ठरू शकते. तर वळूया आपण माझे सहकारी समालोचक सुनील पवार यांच्याकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15. 1 बाद 15. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून राहुल पाटील 30 षटक टाकण्यासाठी समोर फलंदाज असले तर मात्र पाहतोय आपण क्रमांक 3 वर आलेला स्वीकार. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. कुठल्या प्रकारे पॉईंट नाही आहे. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट, थर्ड मॅन, फाईन लेग हे 4 खेळाडू पाहतोय आपण सिंगल धावा रोखण्यासाठी. आणि ऑनसाईडकडे जर विचार केला तर मजबूत क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. याच पात्र चेंडू पाहतोय, फटका फासतोय, अतिशय चांगला विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. फलंदाज बाद. चेंडूवर एक विकेट प्राप्त करतोय. आणि आता मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण फलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर मात्र काय सुरेख गोलंदाज पाहिले होते आपण. भोला मात्रे यांच्याकडून विकेट जरी त्यांनी प्राप्त केल्यानंतर आपण दबाव टाकलं, फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र राहुल पाटील यांनी पहिल्या चेंडूवर एक विकेट प्राप्त करतोय. आणि इथं मात्र स्थिती नाजूक आहे. जर पाहिले आपण तर नवीन फलंदाज पाहतोय आपण हमजा येतोय खेळपट्टीवर. एका चांगली पार्टनरशिप करावी लागेल इथं मात्र. अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण सचिन हा फलंदाज खेळपट्टीवर आहे, ज्यांनी पहिल्या चेंडूवर सुरुवात अतिशय अप्रतिम केली होती. त्यानंतर मात्र धीमी फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय 50 आकडा जर पार करायचं असेल तर मात्र इथून चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज राहुल पाटील सज्ज होताना राईट आर्मवर विकेट मारा करण्यासाठी.
चांगला चेंडू फ्लिक केलाय हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र सहज संधी होती. या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. ते आता मात्र 17. सुनील भाऊ, हा जो सामना सुरू आहे, सामन्यामधील जो विजेता संघ असेल त्या संघाला KPL स्टार बरोबर लढत द्यावी लागेल. आजच हा सामना होईल, 7व्या क्रमांकावर हा सामना होईल. हा जो सामना आहे यामध्ये विजेता संघ जो आहे तो KPL स्टार बरोबर 7वा सामना खेळेल. निश्चित या चालू संघ विजेता संघ जो ठरेल तो मात्र KPL स्टार संघासोबत लढत देईल. पलटॉस टर्न केले चेंडूला, चांगला फटका आहे, अतिशय वेगात केवळ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय हा चौकार. तीन शॉट पर हमजा के बल्ले से देखा अपने कलई का इस्तेमाल किया था और स्कॉलिक बाउंड्री के बाहर गेंद को भेजा 4 रनों के लिए और कुल मिलाकर हम इस वक्त 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कमलाकरजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. कोणगाव ग्रामपंचायत कोणगावचे माजी उपसरपंच, त्याचबरोबर गंधरा स्पोर्टचे सर्वे सर्वा. वेलकम कमलाकरजी नाईक, हार्दिक स्वागत. इस मरतबा जाने दिया विकेट कीपर के दस्तानों के लिए और काफ़ी बाहर गेंद थी, वाइट का इशारा आता हुआ और कुल मिलाकर स्कोर अब धीरे से आगे बढ़ता हुआ. इस वक्त देख रहे हैं हम 22 रन 2 खिलाड़ियों के नुकसान पर. आणि कमलाकरजी नाईक यांचा पहिला संघ ठरलेला आहे, सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन सुद्धा असणार आहे. पहिला संघ आहे ज्याने सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे, गंधरा स्पोर्ट्स. बिल्कुल, जितनी भी सराहना कीजिए उतनी कम है गंडा स्पोर्ट की. और अंतिम ओवर में क्या बेहतरीन विकेट कीपिंग का नज़ारा पेश किया था रवि देशले ने. इस मरतबा फिर से छोड़ दिया है गेंद को, लेकिन अंपायर नहीं छोड़ेंगे इस गेंद को वाइड करार देने में. और एक और वाइड का इशारा आता हुआ और कुल मिलाकर स्कोर अब आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेट के नुकसान पर. अब अपने लय से भटकते हुए नजर आ रहे गेंदबाज राहुल पाटिल. पहली ही गेंद पर विकेट प्राप्त करने के बाद अभी खराब गेंदबाजी का नज़ारा पेश करते हुए राहुल की अगली गेंद हमजा के लिए. बैकफुट पर गए, काफी खूबसूरत ड्राइव किया है, कवर के ऊपर से गेंद जा रही है. 2 खिलाड़ी गेंद को लाने के लिए जा रहे हैं और अंपायर का इशारा आता हुआ इसी बीच 4 रनों का. विकासभाई पाटील तसेच नागेशजी छत्रे, आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए इस वक्त हम देख रहे हैं हमजा को. नंबर 4 पर आए हुए थे और जहां उनकी टीम संघर्ष कर रही थी, लेकिन इस ओवर में लाजवाब बल्लेबाजी. कुल मिलाकर 3 गेंदों का सामना किया, उनमें से 2 बाउंड्री हमजा के नाम और 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अभी भी विकेट के ऊपर डटे हुए, लाजवाब बल्लेबाजी. कुल मिलाकर स्कोर अब आगे बढ़ता हुआ इस वक्त 27 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी की कमान राहुल पाटिल निभाते हुए अगली गेंद. इस मरतबा उठा दिया है गेंद को, गेंद के नीचे खुद गेंदबाज राहुल जा रहे हैं लेकिन पहुंच नहीं पाएंगे और तब तक का पर्याप्त समय था इस वक्त 2 रन लेने का. इस 2 रन के साथ हमजा कुल मिलाकर 12 पर पहुंच चुके हैं और टीम का कुल मिलाकर स्कोर देखा जाए तो 29 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर की अंतिम गेंद रहेगी और यहाँ से अब लगभग अच्छी शुरुआत करेंगे. इसके बाद और 2 ओवर का खेल बाकी रहेगा. 2 ओवर में 15-20 रन बना पाते हो तो 50 का आंकड़ा छू लेगी इस वक्त विजय बाला प्रतिष्ठान की टीम. राहुल की अगली गेंद. इस पर उठा दिया है गेंद को, काफी ऊंची है और लंबाई भी ज्यादा है और इसका मतलब 6 रन. अमितजी छत्रे यांचंही आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. नक्कीच आपणास जर आस्वाद घ्यायचा असेल तर आपण अमितचा धाबा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अमितच्या धाब्यावर आपण जायचं आहे कधी, ऑल टाईम. सर्व प्रकारच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे, सुरुची भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे. अमितचा धाबा, अमित छत्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे.
बिल्कुल अंतिम गेंद पर क्या शॉट खेला था, काफी ऊंचा गया था और दूरी भी तय की थी 6 रनों के लिए। और कुल मिलाकर स्कोर अब 3 ओवर की समाप्ति पर 35 रन 2 विकेट के नुकसान पर। हमजा के बल्ले से अब तक एक छक्का और 2 चौके भी जड़ चुके हैं और अपनी टीम के लिए काफी बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए विकेट के बीच में। यस, अमितचा दाबा पण मुठवल या ठिकाणी आहे. मुठवल गाव जे आहे त्या ठिकाणी आपणास जर सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल सर्व प्रकारचा, तर आपण त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. अमित क्षेत्रे आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अब कुल मिलाकर पहले गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ शाहिद को मोर्चे पर लाया है और इस स्थिति में जो कि उनके सामने बल्लेबाज होंगे, जो कैप्टन सचिन भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं विकेट के ऊपर और खास तौर पर हमजा आक्रमण कर रहे हैं और कुल मिलाकर स्कोर 2 विकेट के नुकसान पर 35 रन। शाहिद तैयार होते हुए दूर उस छोर से गेंदबाजी करने के लिए। आइए फील्ड की जमावट किस तरह से सचिन के लिए, पॉइंट के साथ कवर पॉइंट पर एक खिलाड़ी, शॉट थर्ड मैन और फाइन लेग घेरे के अंदर। इस फील्ड की जमावट के साथ गेंदबाजी करना पसंद करेंगे इस वक्त शाहिद की यह पहली गेंद जाने दिया विकेट कीपर के लिए। क्या कुछ हुआ है देखना है। तब तक दौड़ चुके थे 1 रन के लिए, वाइड का इशारा और 2 रन के साथ इस ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज शाहिद और कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त अब 37 रन 37, लॉस ऑफ 2 विकेट्स। अब रन बनते हुए नजर आ रहे इस वक्त विजय बाड़ा प्रतिष्ठान के लिए, खासतौर पर हमजा और सचिन के बीच में एक अच्छी पार्टनरशिप तीसरे विकेट के लिए। यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. तिरुपती एंटरप्राइजेस विवेकजी म्हात्रे यांचा संघ आणि कोनगाव वॉरियर्स सचिन भाऊ कराळे यांचा संघ, दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. दोनों ही टीम के लिए अहम मुकाबला इस कोंडगांव बिग बैश लीग में। जो टीम हारेगी उनका सफर यहां से खत्म हो जाएगा और जो टीम जीतेगी वो अगले पड़ाव पर केपीएस स्टार के साथ टकराएगी। यही तो खासियत है इस लीग की। गेंदबाजी के लिए शाहिद अभी भी उन्हें पहली गेंद की तलाश है। इस बाद देखना है कि छोड़ दिया, फिर से दोबारा गेंद डालनी पड़ेगी। काफी खराब गेंदबाजी का नजर है इस वक्त शाहिद की तरफ से और इस सिंगल के साथ 38 पर जा पहुंचा है कुल मिलाकर स्कोर। मला वाटतं शाहिद थोडासा वेगामध्ये टाकण्यापर्यंत आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. बऱ्याच वेळा असं होतं, गोलंदाजी करताना तुमचा वेग फार महत्वाचा नसतो. बिल्कुल सही कहा आपने। अगली गेंद, इस बाद अच्छी गेंद पुल करने का प्रयास, लगभग ऐसा लग रहा था कि किनारा दे बैठे थे और उस कैच को नहीं लपक पाए। बॉडी लैंग्वेज से तो यही लग रहा है कि कैच था वहां पर। निराश होंगे शाहिद अच्छी वापसी करते हुए पहली 2 गेंदें वाइड फेंकने के बाद। वही फील्ड, कोई बदलाव नहीं है और कुल मिलाकर स्कोर अब 38। शाहिद की अगली गेंद फिर से दूर उस छोर की जानिब से गेंदबाजी की कमान संभालते हुए। इस पर पुल किया है गेंद को, ऊंचाई ज्यादा और दूरी भी खास तय की है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। चेडू तितकासा शॉर्ट नव्हता, पण ज्या अंदाजाने हमजाने फोर्स केलेला ताकदवर फटका खेळलेला आहे आणि तिने वाइडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे षटकार. बिल्कुल 7 गेंदों का सामना किया है हमजा ने और कुल मिलाकर 2 छक्के और 2 बाउंड्री के साथ 24 रन बल्लेबाजी कर रहे हैं। क्या बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश करते हुए इस वक्त हमजा। इसमें तो अच्छी गेंद, स्ट्रोक को चेक किया था, वहां पर देखना है कि क्या कुछ हुआ है। शॉट थर्डमैन पर 1 रन का पर्याप्त समय था। बल्ले को छूने के बाद गेंद गई थी शॉट थर्डमैन पर। 8 गेंदों पर अब 25 पर बल्लेबाजी करे नॉट स्ट्राइक पर हमजा और कुल मिलाकर स्कोर इस वक्त 45। बिल्कुल एक बड़े स्कोर की तरफ बढ़ती हुई इस वक्त विजय बाड़ा प्रतिष्ठान की टीम। टॉस गंवाने के बाद पहले इस वक्त शिव चेरोबा टीम के सामने बल्लेबाजी करती हुई। सचिन अभी भी सलामी के बल्लेबाज विकेट पर डटे हुए हैं और उन्होंने भी अच्छी बल्लेबाजी का परफॉर्मेंस किया अपने इस टीम के लिए। इस पर बात कट करने का प्रयास, मोटा शीरा लेती हुई गेंद गली की तरफ निकल गई और तब तक अवसर था एक सिंगल कंप्लीट करने का। इस 1 रन के साथ 46 पर जाता हुआ कुल मिलाकर स्कोर।
फिर से स्ट्राइक पर हमजा जो कि 8 गेंदों पर 25 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या कहेंगे सर हमजा के बारे में, जिस तरह से 2 छक्के और 2 चौके जड़ चुके अब तक? 8 चेंडूमध्ये 25 धावा पटकावल्या त्याने. एक पार्टनरशिप सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळते. हे फार महत्त्वाचं असतं. एक मोठी पार्टनरशिप करणं फार गरजेचं असतं. तैयार होते हुए इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेला है, मिड विकेट की तरफ गेंद जाती हुई और तब तक एक की मांग दूसरे की तलाश. और क्या बात है, बेहतरीन तालमेल के साथ 2 रन अर्जित किए हमजा ने. 9 पर इस वक्त 27 पर बल्लेबाजी करते हुए और स्ट्राइक रेट 300 के करीब है. जिस स्ट्राइक रेट से वो बल्लेबाजी करे यही तो खासियत है इस बल्लेबाज की. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप्टन सचिनची या ठिकाणी प्रशंसा करावीशी वाटते, कारण आपल्या सहकार्याच्या धावा तितक्या वेगात पळून काढतो. यावेळेला प्रवृत्त केलं होतं सचिन यांनी दुसरी धाव घेण्यासाठी. डेंजर एंडकडे स्वतः धाव घेतली होती. बिल्कुल सही रणनीति के साथ ये जोड़ी इस वक्त बल्लेबाजी करती हुई. शाहिद लंबा और फेंकते हुए उठा दिया है, ये जाएगी साजन के घर. मिड विकेट के ऊपर से निकल गई. एक और बड़ा प्रहार, छक्का जड़ दिया. स्कोर 54 रन, 54 54 रन बन चुके हैं. 54 धावा झाल्यात. असं वाटलं पहिल्या सामन्याला लो स्कोरिंग बघायला मिळाला. या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवात इतकी चांगली झालेली नव्हती, पण मात्र काय आक्रमण बघायला मिळते. खास करून हमजा काय आक्रमक फलंदाजी करतोय. आणि आता जर फटका जर बघितला आपण तर खरं तर लांब ज्या ठिकाणी लॉंगेज बाउंड्री आहे त्या ठिकाणी पाहतोय लांब पल्ल्याचा षटकार बघायला मिळाला. ताकदवर अगदी हाफ बॉल करून लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता. 3 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत हमजा यांनी. 2 कलात्मक फटके, 2 चौकार लगावलेले आहेत. आता पण आपण पाहतोय की अर्धशतक कुणालाही पटकावता आलेलं नाहीये. उच्च कोटि की बल्लेबाजी का नजारा पेश करते हुए इस वक्त सचिन और हमजा की जोड़ी. और फॉलो विकेट देखिए, पहला विकेट 15 पर, दूसरा 15, उसके बाद तीसरे विकेट के लिए बेहतरीन साझेदारी. 33 पर बल्लेबाजी कर रहे नॉन स्ट्राइकर बल्लेबाज हमजा. यस, गुरुकृपा वॉरियर्सचे ओनर्स भूषणजी भगत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसं कल्पेशजी म्हात्रे, आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. अंतिम ओवर की कमांड श्याम निकम के ऊपर और कहां तक रोकेंगे ये देखना है. पहली गेंद उठा दिया है, लेकिन इस मरतबा हाथों में सीधे दे बैठे कैच. So don't you do like और बिल्कुल अच्छे समय पर ये साझेदारी को तोड़ा इस वक्त श्याम निकम. गेंदबाज ने मजबूर किया था लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथों में कैच देने के लिए मजबूर किया था और सचिन आउट हुए. कुल मिलाकर टीम के लिए उन्होंने 8 रनों का योगदान दिया, उसमें एक बाउंड्री अर्जित की थी. 11 रनों का योगदान दिया था सचिन ने. अब नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए साहिल. तैयार होते हुए गेंदबाज श्याम निकम. पण सुनील पवार पाहतो सचिनची या ठिकाणी प्रशंसा करावीशी वाटेल, कारण त्यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक हमजाला दिली, पार्टनरशिप केली आणि कॅप्टन काय असं त्यांनी दाखवून दिलं होतं. कॅप्टन इनिंग त्यांनी पेश केली, सलामीला आला होता. बिल्कुल सही कहा आपने. और एक पार्टनर का रोल अदा किया था. जब उनको पता है कि हमजा काफी अच्छे लय में है तो स्ट्राइक उनको क्यों ना दी जाए. इस पर बल्ले के अंदरूनी किनारे से गेंद लगने के बाद फाइनल एक सर्कल के अंदर और तब तक समय था एक रन बनाने का. चलकदमी करते हुए सिंगल पूरा किया. स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त 55 रन 3 विकेट के नुकसान पर. अंतिम ओवर का खेल जारी है और श्याम निकम अंतिम ओवर में अगर देखा जाए तो 2 गेंदों में अच्छी गेंदबाजी का नजारा पेश किया है. अब साहिल खेलने के लिए तैयार होंगे पहली मर्तबा इस पारी में.
फील्ड की जमावट बिल्कुल 4 खिलाड़ी घेरे के अंदर, सिंगल रोकने के लिए एक कवर पॉइंट पर एक खिलाड़ी, शॉर्ट थर्डमैन लगभग शॉर्ट लॉन्ग लेग घेरे के अंदर और स्क्वायर लेग घेरे के अंदर। इस फील्ड की जमावट के साथ गेंदबाजी करेंगे श्याम। फुल टॉस पे लेके गेंद को उठा दिया है, लेकिन प्लेसमेंट और टाइमिंग ठीक नहीं थी और अच्छा फील्डिंग का नजारा वहां पर। अपनी टीम के लिए 2 रन यहाँ पर रोके और साहिल के पास समय था पर्याप्त 2 रन लेने का और अपने पारी का आगाज करने का। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 57 3 विकेट के नुकसान पर। शाम की अगली गेंद, इस मरतबा फिर से आड़े बल्ले से खेला है, ग्राउंड शॉट खेला है, लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है और तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था। इस 1 रन के साथ 58 पर जा पहुंचे है कुल मिलाकर स्कोर। और आने वाली अंतिम 2 गेंदों पर अगर हम जब बड़ा शॉट खेलते तो फिर 60 का आंकड़ा छू लेगी। इस वक्त विजयवाड़ा प्रतिष्ठान की टीम बेहतरीन बल्लेबाजी, अब तक देखा जाए तो कुल मिलाकर हम जाके बल्ले से 3 छक्के और 2 चौके और 34 पर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या 40 का आंकड़ा पार करेंगे इस वक्त हम जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। इस पर गेंद को उठाकर खेलने का प्रयास, पूरी तरह से गेंद को बल्ले के बीचों बीच नहीं लिया था, लेकिन फिर भी 2 रन का समय था उनके पास। 36 पर जा पहुंचे हमजा और कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 60 पर जा पहुंचे कुल मिलाकर स्कोर विजयवाड़ा प्रतिष्ठान की टीम का। धावसंख्या पाहतोय आपण 60, एक चांगली धावसंख्या मात्र उभी करताना हमजा अतिशय लय सुरेख फलंदाजीच्या बॅटमधून आपण पाहिली 36 वर खेळतोय। सज्ज होताना गोलंदाज श्याम, गती परिवर्तन ओळखलंय, चाललंय चाललंय चाललंय, चेंडू लॉंग ऑनच्या वरतून उत्तुंग षटकार, अंतिम चेंडूवर ठोकलाय। खेळी साकारली हमजा यांनी, त्याचं कौतुक करताना पाहतोय त्याचे सहकारी, काय अतिशय सुरेख सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली। आणि या स्पर्धेतला पाहतोय की आपण दुसरा आहे इंडिव्हिज्युअल स्कोर उभं केलंय फलंदाजी यादीमध्ये। संतोष जराडे यांच्या धावसंख्येची बरोबर केलेली आहे आणि 5 षटकामध्ये धावफलकावर धाव पाहतोय आपण, तब्बल धावा आहेत त्या धावफलकावर 66 आणि 67 धावाचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी शिव चेरोबा प्रतिष्ठान या संघासमोर। लोकेशवर खूप काही अवलंबून असेल, तर आपण जाऊया पुढच्या सामन्यात टॉस करण्यासाठी। तिथे मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वॉइस डॉक्टर गवली सर यांच्याकडे मी आपल्याला घेऊन जातोय। ओव्हर टू द गवली सर। धन्यवाद सुनील पवार। दोन्ही कॅप्टन आहेत तिरुपती एंटरप्राइजेस आणि कोणगाव वॉरियर्स। क्या बात है ब्रदर्स, विराज मुकादम आणि आलोक मुकादम दोघांनी खूप खूप शुभेच्छा। ब्रदर्सना मात्र दोघेही मात्र आज अपोजिट आहेत। हे सुनीलजी मात्रे यस, मागच्या वर्षी मात्र फायनलला अपोजिट होते, यावेळेला टॉससाठी अपोजिट आलेले आहेत। सुनीलजी मात्रे माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोणगाव आणि ज्यांचे सौभाग्यवती सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे। सुनीलजी मात्रे आपण अशा टॉससाठी आलेला आहात की दोन्हीही ब्रदर समोरासमोर उभे ठाकलेले आहेत। आपलं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये। कॉलिंग साठी कोण कोणाला संधी देते पाहूया। यस, छोट्या भावाला संधी दिली विराज। यस, नाणेफेक कोणगाव वॉरियर्स संघाने जिंकलेले सुनीलजी मात्रे आपलं खूप खूप आभार। आपण टॉससाठी आलात। आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय। आलोक, विराज घरातून निघताना काही ठरलं होतं की फलंदाजी कोणी करायची, क्षेत्ररक्षण कोणी करायचं? नाणेफेक जिंकलेली आहे, क्षेत्ररक्षण। पाठीमागे काय उद्देश आहे क्षेत्ररक्षण करण्या पाठीमागे?
कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू जेणेकरून प्रेशर कमी होईल. कुणाकडनं खूप अपेक्षा आहे गोलंदाजीमध्ये? आलोक मुकादम नक्कीच गोलंदाजी करणार आहे, पण अजून कुणाकडनं जास्त अपेक्षा आहे गोलंदाजीमध्ये? सर्वांकडूनच सारखीच अपेक्षा आहे. कसा अनुभवला खेळताना? पहिल्या वर्षी मी सामना एक खेळलेला आहात, आता सुद्धा खेळणार आहात. हे खेळताना खूप आनंद होतो. काही स्वतःचाच गाव आहे, पण भिवंडीमध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट खेळायचा आनंद आमच्याच गावात खेळायला भेटतो. चांगला ग्राउंड आहे त्यामुळे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. विराज, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षक. तुझ्या मनाच्या विरुद्ध झाले, फलंदाजी करायची आहे, मग मोठ्या बंधूंना जर पराभूत करायचा असेल तर साधारण माइंडसेट केलं असेल किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात? 50 ते 60. कुणाकडनं अपेक्षा आहे? निशांत काका आणि विनोद काका. ऑल दी बेस्ट. तुम्हाला दोघांना बंधूंना मी खूप खूप शुभेच्छा देतोय आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने. तर मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे तिरुपती एंटरप्राइजेस विरुद्ध कोनगाव वॉरियर्स. कोनगाव वॉरियर्स कॅप्टन आलोक मुकादम यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि तिरुपती एंटरप्राइजेस संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामन्याला सुरुवात होईल. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण आपणास 5 षटकांचे सामने खेळण्याची संधी दिलेली आहे. आज कित्येक प्रीमियर लीगला मी जातोय त्या ठिकाणी फक्त 4 षटकांचे सामने होतात, पण तुम्हाला या ठिकाणी संधी आहे 5 षटकांचे सामने खेळण्याची. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सलामीची जोडी मैदानावर आलेली आहे. मिडल कॉन्फरन्स कुठल्या प्रकारे करायच्या नाही आहेत, चर्चा खूप कमीत कमी करायच्या आहेत. सचिन भाऊ कराळे जे कोनगाव वॉरियर्सचे ओनर आहेत, आपणास विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर भूषणजी भगत जे गुरुकुल वॉरियर्सचे ओनर आहेत, एक युवा नेते, आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सचिन भाऊ कराळे, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या मैदानावर पहिल्यांदा जेव्हा स्पर्धा डे नाईट स्पर्धा झाली होती KPL खासदार प्रीमियर लीग, तेव्हा सचिन भाऊ कराळे खूप बिझी होते. तर अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय शिव चिरोबा प्रतिष्ठान संघाची दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण शाहिद. ही जोडी जो टार्गेट आहे इथं मात्र 67 धावाचं खूप मोठं टार्गेट आहे आणि हे पाहू शकता आपण. फुल टॉस चेंडू घेऊन जाताना आमचे पंच बाळा सर. सोबती मात्रे, आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. बाळासर आणि अमित सर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आपण. आणि या गोलंदाज सज्ज होणार आहे आशिष ठाकूर पहिले षटक टाकण्यासाठी. खूप मोठं टार्गेट पाहतोय आपण. 67 धावाचं टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये, म्हणजे जवळपास 13 ची सरासरी पार करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे त्याला, कारण की वेळ खूप जास्त झालेली आहेत. आशिष ठाकूर सज्ज होताना पहिले षटक टाकण्यासाठी आणि समोर फलंदाज असेल स्ट्राईकला वैभव आणि नॉन स्ट्राईकला पाहतो आपण शाहिद. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावले गेले हे पाहू शकता आपण. जवळपास पॉईंट खूप वाईडीसवर उभा आहे, कव्हर पॉईंट आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू जर पाहिले आपण, एक लॉंग ऑन बाउंड्री आणि एक स्कोरलेग सिमीरेषेवर एक क्षेत्ररक्षक उभा आहे.
अशा प्रकारे मारा करेल तर मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आशिष ठाकूर. समोर फलंदाज वैभव पहिल्या चेंडूचा सामना करतोय. पहिला चेंडू फुल टॉस मिडविकेटच्या वरतून पाहतोय आपण. मिडविकेट बाउंड्रीकडे जातोय पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण रोखू शकणार नाही तर मात्र दुसरी धाव घेण्यापासून या 2 धावींनी वैभव आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय. शिवचेरोबा प्रतिष्ठान संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 67 धावाचं टार्गेट आहे आणि या टार्गेट जर पार करायचं असेल तर आक्रमण पॉवर प्लेच्या षटकामध्ये करावं लागेल. चांगला चेंडू, अतिशय प्रतिम चेंडू होता. बीट होतोय फलंदाज आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. सदुसष्ट धावाचं टार्गेट आहे. 67 हा धावाचं टार्गेट आहे. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. फुल टॉस पॅडवर आदळतोय. प्रश्न विचारला आणि होय सहमत आहे. प्लम पकडल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन. सुनील पवार, काल पहिला दिवस होता आणि प्रेक्षकांसाठी झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं. आज मध्ये पारितोषिक रक्कम वाढलेली आहे. प्रेक्षकांनी जर झेल पकडला पडद्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर, तर 555 रुपयाचे पारितोषिक संदीपजी पाटील त्याचबरोबर भूषणजी भगत आमचे युवा नेते यांच्याकडून देण्यात येतील. प्रेक्षकांना सुवर्णसंधी आपण तयार राहायचं आहे. मात्र आपण पडदा जो आहे पडद्याच्या बाहेर झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर 555 रुपयाचं पारितोषिक. हा आकडा 555 आहे. कदाचित उद्या शेवटच्या दिवशी हा आकडा करायचा 1000चा आकडा सुद्धा पार करू शकतो. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. कारण की पता आपण सातत्याने या मैदानावर टुर्नामेंट होतात ना तेव्हा मात्र कोंडगाव चे सर्व व्यक्तिमत्वांचा खूप मोलाचा वाटा असते. प्रत्येक क्रिकेटपटूंचं, प्रत्येक क्रिकेट रसिकाला सुद्धा ते बक्षीस लावतात आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण की इथून मात्र 555 रुपये रोख रक्कम दिल्या जाईल. पडद्याच्या पाठीमागं जो कोणी क्रिकेट रसिक झेल टिपल्या जाईल संदीप पाटील आणि युवा नेते आदरणीय भूषण भगत साहेब यांच्या माध्यमातून. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 आहे. टार्गेट खूप मोठे आहे. जर टार्गेट मोठं असेल ना तर मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. यासपत ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट टायमिंग नव्हती आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. खातं उघडते फलंदाज श्याम निकम. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 3 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतर सुनेका चांगला सामना होईल कारण की पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल जर विचार केला आपण कोंडगाव वॉरियर्स विपक्ष पाहतोय आपण तिरुपती इंटरप्राइजेस आणि हा संघ जो पहिला सामना जिंकलेला आहे त्या संघामध्ये तो सामना होईल आणि त्या संघामध्ये सुद्धा जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. पण हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरोचा आहे. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या जवळपास बाहेर चालला जाईल. वेगवान चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. मधल्या एसटीच्या वरतून चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण आशिष ठाकूर यांचं. आता मात्र वाईटचा इशारा येतोय. गणेश मुकादम आणि तसेच यावेळेस पाहतोय चांगला चेंडू होता. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. आदरणीय गणेश मुकादम आणि त्यानंतर मात्र पाहतोय आपण विजय बाळा प्रतिष्ठान या गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र 4 आहे. पहिल्या षटकामध्ये संघर्ष करताना पाहतोय आपण शिव चेरुबा प्रतिष्ठाना संघ. डेथ बॉलचा इशारा येतोय आणि अजून जर विचार केला आपण शिव चेरुबा प्रतिष्ठान संघाकडे एक फलंदाज खूप मोठं नाव आहे तो म्हणजे लोकेश. काल ज्यांनी षटकाची हॅट्रिक पूर्ण केली होती अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे आणि तो कधी येईल खेळपट्टीवर पाहिजे कारण की टार्गेट मोठं आहे. याच पात्र ऑनरे पत आपण मिड ऑनला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथं एक होती तिथं मात्र दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करेल आणि जिथं या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गवली सर जर पाहिलं आपण चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आशिष ठाकूरांच्या माध्यमातून, कारण की फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि अजून सामना जिंकण्यासाठी 61 धावेची आवश्यकता असेल. आणि चेंडूचा जर विचार केला आपण फक्त 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 61 धावाचं एक मोठं आव्हान आहे. आमच्यापर्यंत एक महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी आलेली आहे. दयानंदजी म्हात्रे त्याचबरोबर अमित छत्री यांनी सुद्धा ही सूचना दिलेली आहे. ओम साई सेवा मंडळ कोणगाव यांच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 21 जी साई पालखी काढण्यात आली होती, या साई पालखीचा साई भंडारा आज 25 डिसेंबर 7 वाजता जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ चावडीजवळ आयोजित केला आहे. तर सर्व ग्रामस्थ व साई प्रेमींनी त्या ठिकाणी येऊन साई भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे. सगळ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन त्या ठिकाणी साई भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे. चला, वेळ कमी आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय कारण की प्रत्येक संघाला इथं मात्र गवली सरांनी उल्लेख केला होता की प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये किमान 4 षटकाचे सामने होत आहेत, पण इथं मात्र आपण 5 षटकाचा संधी दिलेली आहे आणि त्यासाठी आपण वेळ कमी खर्च करा. धावसंख्या जर पहिली 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, तर साईल येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. इथून मात्र अजून खूप मोठं टार्गेट आहे कारण की प्रति षटकामागे 15.33ची सरासरी राखणं गरजेचं आहे इथून सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू पाहतोय आपण, खराब चेंडू होता, हा चेंडू परत टाकावा लागेल, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 7. साहिल सुरुवात खराब करतोय. राईट द विकेट. अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल साहिल याला. यावेळेस मात्र अजून हा चेंडू परत टाकावा लागेल, लागोपाठ दुसरा चेंडू वाईट टप्पापर्यंत अजून थोडा बाहेर निघतोय आणि सलग दुसरा चेंडू वाईट. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकताना ती 8 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 67 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं होतं. शिवचिरोबा प्रतिष्ठान या संघासमोर पाहतोय आपण विजय बाळा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. आणि आज हमजा यांनी काय उल्लेखनीय कामगिरी केली. नाबाद 42 धावाची खेळी साकारली होती आणि त्या खेळीच्या बळावर मात्र एक मोठं टार्गेट उभं केलंय. पॉवर प्लेचं यावेळेस मात्र की पाहतोय आपण अजून एक चेंडू वाईट आणि लागोपाठ 3 चेंडू अतिरिक्त टाकल्या गेले म्हणजे वाईटच्या स्वरूपात. सचिन भाऊ कराळे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोणगाव वॉरियर्स संघाचे ते ओनर आहेत. त्या संघाने पहिल्या दिवशी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत तिरुपती एंटरप्राइजेस आणि कोणगाव वॉरियर्स. खरं तर दोन्ही बंधू समोरासमोर वेळ टाकणार आहेत. मागच्या वर्षी अंतिम सामना दोघा बंधूंच्या समोर झाला होता. यावेळेला सुद्धा आपण पाहणार आहोत की आलोक मुकादम आणि विराज मुकादम दोघांमध्ये नक्की संघर्ष बघायला मिळेल. मात्र संघर्ष बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळेल, पण इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय गोलंदाज साहिल, कारण की पहिले 3 चेंडू अवांतर टाकल्या गेले वाईटच्या स्वरूपात आणि अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल. चला, आपण वेळ कमी घ्या. आम्ही सातत्याने आपल्याला हेच विनंती करतोय कारण की प्रत्येक सामने आपण 5 षटकाचे खेळ होतोय. हा एक मोठा खास आयोजकाचा निर्णय आहे कारण की प्रत्येक लीगमध्ये जेव्हा आम्ही समालोचन करतो 4 षटकाचे सामने होतात, पण इथे मात्र प्रत्येक सामने गवली सर आपण 5 षटकाचे पाहतो. त्यासाठी प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी वेळेला प्राधान्य दिलंच पाहिजेत. यावेळेस पात्र चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू इथं मात्र टाकतोय पहिला चेंडू साहिल. धावसंख्या जर पहिली आपण 9 आहे. 3 अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर सुद्धा धाव फलकामध्ये फक्त धाव आहे त्यांना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सज्ज होताना गोलंदाज. पहिला सामना अतिशय चांगला थरारक पाहायला मिळाला होता गवली सर, कारण की लो स्कोरिंगचा सामना होता, पण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. यावेळेस पात्र चूक टप्प्यावरचा चेंडू. आणि मला वाटते की ज्या पहिल्या सामन्याची आपण चर्चा करत आहोत त्यामध्ये रवी देशले यांच्या जो विकेट किपिंग पाहायला मिळालं, आणि मी उल्लेख केला होता की 96चा वर्ल्ड कप सचिन तेंडुलकरचा विकेट ज्या प्रकारे प्राप्त केला होता कालू आणि त्या प्रकारे विकेट किपिंग पाहायला मिळाली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं सामना गंडास्फोट संघाने जिंकलाय. यावेळेस पात्र लाईन कुठे आहे चेक करताना, म्हणजे या षटकातला चौथा वाईट. म्हणजे आता जर विचार केला आपण 10 चेंडूचा हा षटक ठरणार आहे. मागणं लांब लचक षटक हाताळताना गोलंदाज साहिल. म्हणजे वेळ वाचवण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि इथून मात्र निश्चित अजून जवळपास 2 जर वाईट टाकले तरी एका षटकाचा भार त्या वेळेचा पडणार या सामन्यामध्ये.
साहिल सज्ज होताना राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र पाहतोय आपण फलंदाज बाद होतोय. विकेट प्राप्त केलेली आहे. खरं तर फसवा चेंडू म्हणता येईल, कारण अनुमान लावला होता श्याम याने की चेंडू उजव्या स्टेप पुन्हा बाहेर जाईल. मात्र बघितलं आपण थोडासा आतमध्ये राहिला आणि बॅटला हलकासा स्पर्श आणि यष्टीरक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करून दिलेली आहे ती साहिल याने. माझ्यासोबत आज समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार आणि यांचं शेड्यूल मात्र खूप बिझी असणार आहे यानंतर, कारण 28 तारखेपासून आदर्श चषक धानिवली मुरबाड या ठिकाणी आणि तो चषक संपल्यानंतर लगेचच बल्ल्याणी प्रीमियर लीग या ठिकाणी, म्हणजे सलग मला असं वाटतं की 15 दिवस त्यांचं शेड्यूल खूप बिझी असणार आहे. थोडा स्वैर मारा भली बघायला मिळाला, पण ज्या विकेटची आवश्यकता ती विकेट मात्र प्राप्त करून दिलेली आहे साहिल याने. यावेळेस पात्र पाहतो की आपण हा फुल टॉस चेंडू होता आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या गवली सर जरी 4 चेंडू वाईट टाकले पण त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलेलं आहे. विकेट खूप एक महत्त्वपूर्ण प्राप्त केलं आहे आणि म्हणतात ना कधी कधी जेव्हा तुम्ही वाईट चेंडू जास्त टाकताना फलंदाज थोडा मानसिक दबाव येतो. त्याचं कारण पाहिलं आपण सतत वाईट चेंडू टाकल्यानंतर तो जी लय होती ती लय दिसली नाही फलंदाजामध्ये. याच पात्र फोर्सिंग फटका चांगला आहे. चेंडू इथं मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय इशारा ते पाहिजे, सीमा पार हा चौकार. धावसंख्येत आता मात्र भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 14. मोठा लांब लचक षटक आहे, पण गवली सर कौतुक करावं लागेल. 4 एक्स्ट्रा चेंडू टाकून सुद्धा एवढा मार खाल्ला नाही ज्या प्रकारे खायला पाहिजे होता. चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही, कारण की साहिल यांनी 4 वाईट चेंडू टाकले त्या षटकामध्ये. साहिल सज्ज होताना फुल टॉस. अजून एक मोठा प्रहार पाहतोय आपण, पण फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल आणि फलंदाज या चेंडूवर मात्र फेल होतोय तो लोकेश. क्या बात है. फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरली नजर, अचूक टायमिंग, त्याचबरोबर ताकद, या सर्व गोष्टीचा मिलाप व्हायला हवा. अन्यथा कित्येक वेळा आपण पाहतो 10 पैकी 9 फलंदाज हे त्या ठिकाणी झेलबाद होत असतात. कुठल्याही मैदानात विचार करा आपण, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. या सुस्वागतम सुस्वागतम दरम्यान ग्रामपंचायत कोणगावच्या विद्यमान सदस्य मीनाताई सुनील म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. कोणगाव बिग बॅश लीग 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. क्या बात आहे. व्हाईस ऑफ पुणे समालोचक नरेश ढोमेजी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. तर पाहतोय आपण इथं मात्र व्यासपीठावर जे आमचे समालोचक आहेत ढोणे सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि सातत्याने मी त्यांना गेल्या वर्षी जर विचार केला आपण बुलढाणा प्रीमियर लीगमध्ये ढोणे सरांना मी बघितलं तर बुलढाणा इथं विदर्भाच्या सरजमीवर. तर सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. यावेळेस पात्र चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू स्वीपर कव्हर कडे जातोय आणि इशारा येतोय सीमा पार चौका.
ड्राईव्ह पहिला आपण फलंदाज इथं मात्र मुदस्सरच्या बॅटमधून चौकारांनी खातं उघडतोय मुदस्सर. यावेळेस पात्र हवेत आहे पण कुठल्या प्रकारे झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय मुदस्सर. आणि संघात धावसंख्या जर पहिले आता मात्र पुढे सरकते ती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप मोठं टार्गेट पाहतोय आपण, जवळपास 67 धावांचं आव्हान आहे आणि आव्हान जर पार करायचं असेल तर मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण की तुमच्याजवळ आता चेंडू कमी आहेत आणि धावा जर पाहिल्या आपण अजून खूप जास्त आहेत धावफलकावर. याच पात्र बॅकफुटला जाऊन मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता पण हवा तसं चेंडूवर नियंत्रण नव्हतं. पहिला आपण 15 चेंडू 47 खूप मोठं टार्गेट आहे. आणि गवली सर मित्र म्हणजे की पूर्णपणे या सामन्यावर पकड मजबूत करताना पाहतोय आपण विजय बाळा प्रतिष्ठान संघ. ॲब्सोल्युटली, कारण 15 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. सज्ज होताना गोलंदाज अतिशय चांगला चेंडू पाहतो आपण धावल्याचं. 2 चेंडू नंतर त्यानंतर 2 चेंडूवर चांगली कमबॅक करताना पाहतोय आपण. चौकार डब्बल आणि 2 निर्धाव, म्हणजे इथून आता जवळपास पराभवाची छायाकडे वळताना पाहतोय आपण शिवचेरोबा प्रतिष्ठान संघ. आणि पराभव छायेमधून नाही तर या स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना पाहतोय, कारण की खूप मोठं टार्गेट आहे. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी पाहतोय आपण याच पात्रा हवेत आहे. कव्हर रिजनकडे चांगला प्रयत्न केला होता पण पोचू शकला नाही जीवनदान. आणि त्यापूर्वी मात्र या 2 धावा सहज पूर्ण. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती आता मात्र 22. कुल मिलाकर 22 रन और इस वक्त मुदस्सर बल्लेबाजी की कमांड संभाले हुए. अब तक अच्छी बल्लेबाजी, 5 गेंदे और 8 पर बल्लेबाजी कर रहे. चमकीली धूप है लेकिन चमकीली बल्लेबाजी नहीं देख रहे हम, चमकीली गेंदबाजी का नजारा देख रहे हैं हम पूरी टीम की तरफ से. याच पात्रा सुरेख फटका ऑन द राईट्स अफलातून आहे. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दमदार चौकार. बॅकफुटला आणि ऑन द राईज ऑन दी अपचा फटका खेळला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार चौकार बघायला मिळाला. अश्विनीताई मिश्री यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. विकासजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहतात कोणगाव बिग बॅश लीग 2021 सत्र दुसरं आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. भव्य दिव्य असं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हार्ट ऑफ कोणगाव संबोधलं जात आहे. आणि या मैदानावरली स्पर्धा आज नक्कीच व्हॉइस ऑफ पुणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज नरेशजी डोमे यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य मात्र नक्कीच नाही, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारलाच जात नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण पाहतोय की विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात, तर कित्येक वेळा पराभवाच्या खाईत जाणारे संघ हे मात्र विजय प्राप्त करीत असतात. म्हणून क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. स्वीकार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं, पण अपील करण्यामध्ये फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास मात्र नव्हता. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. नरेशजी ढोमे यांना मी विनंती करणार आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी जोडून जायचं. नरेशजी ढोमे आपण यायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. यामध्ये स्लॉक केलेला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल.
उमेनचं माझ्याशी जोडले जात आहेत. स्वीट व्हॉइस ऑफ महाराष्ट्राचा एक गोड आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. स्वागत आहे नरजी डोमे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सर. तर एक चांगला झेल समाप्त केला आहे डीप स्क्वेअर लेगला. आता मात्र असं वाटतं की मानसिक दबावाखाली संघ येतोय. आपण जो सामना पाहतोय तो म्हणजे शिव चेरोबा विरुद्ध विजय बाला प्रतिष्ठान. स्वीकार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला पुन्हा हवेत फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. हवेत फटका खेळला होता आणि मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल. शुभम जाधव MIDC किंग यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिवम जाधव आपलं हार्दिक स्वागत आहे कोणगाव बिग बॅश लीग 2021 मध्ये. आता मात्र असं वाटते की आव्हान थोडंसं संपुष्टात येते की काय, पण क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी केली जात नाहीये. स्वीकार यावर मात्र स्वीपचा फटका आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतोय. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. एक विशाल लक्ष आहे. 67 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 40 धावा. 8 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. यानंतर होणारा सामना तिरुपती एंटरप्राइजेस विरुद्ध कोनगाव वॉरियर्स. दोन्हीही बंधू समोरासमोर ठाकणार आहेत. यावेळेला मात्र टर्न बघायला मिळते. पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला, वळला, उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारे धाव नाही. 7 चेंडू आणि 40 धावा. म्हणजे आता प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल आणि तोही सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवणारा. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू. आता मात्र मी तर म्हणेन की औपचारिकता, कारण 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. जास्त वेळ घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. काही गोलंदाजी केलेली आहे स्वीकार याने या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 2 फलंदाज बाद केलेले आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, आपण पाहतात कोनगाव बिग बॅश लीग 2021 पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे प्रमुख कुमार शेठ म्हात्रे, त्याचबरोबर कोनगाव बिग बॅश लीग 2021 ची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने मी सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, खेळाडूंचं खास करून GTCच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. कारण कालचा जो आकडा बघितला आपण, 13,000 प्रेक्षकांनी GTCच्या माध्यमातून स्पर्धा यूट्यूबवर बघितली आणि आज हा आकडा कदाचित जास्त प्रमाणात होऊ शकतो. उपेश कराळे यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सूरज म्हात्रे प्रोप्रायटर आहेत, अपार मेहनत घेत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी उपस्थित आमच्याशी जोडले गेलेले आहेत. धवल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. खेळपट्टीवर सूरज आणि हरेश. धवल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र हुकचा फटका. चेंडू जातोय डीप फायनलला. एक चांगला झेल. स्पोर्ट्स संघाचे ओनर पंकज भाऊ कराळे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. पंकज भाऊ कराळे, आपलं खूप खूप स्वागत आहे कोनगाव बिग बॅश लीग 2021 मध्ये.
आणि आता मात्र मित्र म्हणून की सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे, औपचारिकता उरलेली आहे. धवल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच बाळा इकार इशारा करतायत वाईट बॉल. एक अमांतर धाव मिळते. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. धवल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय VIP कक्षाकडून. यावर मात्र पुलचा फटका, मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये, पण झेल होणार नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये. लोंगांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. आता फक्त विजयाचं अंतर कमी करण्यासाठी खेळायचं आहे, फलंदाजी करायची आहे. पंचांचा 1 शॉटचा इशारा येतोय. यस, त्यामुळे 2च धावा असतील. यस, आमच्या बिग बॅश कोणगाव बिग बॅश प्रीमियर लीगचे प्रमुख अर्थात इन्चार्ज कुमार शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लरलेंचा चेंडू होता आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारे धाव नाही. सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी, फक्त विजयाचं पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्यासाठी खेळायचं आहे फलंदाजांना. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते मिडॉनला. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक येतो वाईड ऑफ लॉंगॉनचं, तोपर्यंत फक्त 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 31. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही. चेंडू जातोय तो डीप फाईन लेगकडे. फक्त 1च धाव मिळेल. या ठिकाणी विजयी होतोय विजयबाला प्रतिष्ठान. अभिनंदन विजयबाला प्रतिष्ठान आणि हार्ड लक शिवचेरोबा प्रतिष्ठान. कारण शिवचेरोबा प्रतिष्ठान हे संघाचं आव्हान